रायगडच्या खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली आहे। सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय। प्रवीण जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। प्रवीण, ही हत्या का करण्यात आली आहे? काही पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का? नक्कीच आता तसं लवकर सांगणं तसं कठीण होईल, परंतु गेल्या 10 वर्षापासूनच पूर्व वैमनस्यामधूनच 2 गटांमध्ये या गावामध्ये वाद होता, त्यांचा स्वतःचाही। त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत मानसी काळोखे, हा मागच्या वेळेसही नगरसेविका होत्या आणि यावेळेसही त्या निवडून आल्या होत्या आणि विरोधी पक्षाकडून वारंवार त्यांना या 4 दिवसात म्हणजे निकाल लागल्यानंतर त्या 4 दिवसामध्ये त्यांच्या जीविताला धोका आहे असं देखील पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं होतं, असं त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आलं। परंतु आज सकाळी आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी ते गेले असता शाळेतून परत येताना एका रस्त्यावरती एका अज्ञात वाहनातून 4-5 मारेकरी उतरले आणि त्यांच्या गाडीला आडवं टाकून त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। त्या हल्ल्यामध्ये ते जागीच ठार झालेले आहेत। शिवसेनेकडून हे नगरसेवक होते आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी असा हा वाद या गावामध्ये पूर्वीपासूनच या 2 गटांमध्ये होता। एकंदरीत असंच बोललं जाते की विरोधी जे त्यांचे होते त्यांच्या विरोधकांकडूनच हा हल्ला केला गेलेला आहे। आता पोलीस याबाबत मुद्दा कळलेला आहे, कारण भर दिवसा सकाळी 7 वाजता वर्दळीची स्थिती असते आणि या भर रस्त्यात त्यांची हत्या केल्याचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। त्यामुळे पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू झाला असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट्ससाठी।